वेलकम बॅक टू माय व्लॉग अगेन. आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे कारण आज मी आले होते माझ्या ऑफिसला. तर आजचा माझा पूर्ण ऑफिस डे कसा गेला, सुरुवातीला मला कोणत्या छोट्या छोट्या अडचणी आल्या, ऑफिसमध्ये काय काय केलं आणि शेवटी किती वाजता घरी निघाली, हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो आपण आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात. तर आज मी सकाळी ऑफिसला आले आणि माझ्या ऑफिसचा हा सुंदर स्पेस तुम्ही बघू शकता. हा ॲम्बियन्स मला खरंच खूप आवडतो. पण आज ऑफिसमध्ये पोचल्यावर माझ्या दिवसाची सुरुवात थोडी इंटरेस्टिंग झाली, कारण माझं ऑफिसचं ID कार्ड मी आज घरी विसरले होते आणि त्यामुळे मला गेटवर एंट्री मिळाली नाही. की आज मी माझा जो ID कार्ड आहे तो मी घरी विसरले होते आणि त्यामुळे मला त्यांनी गेटपाशीच थांबायला सांगितलं आणि त्यामध्ये खूप जास्त वेळ गेला माझा आणि ती खूप मोठी लेंदी प्रोसेस होती की टेम्पररी ID कार्ड इश्यू करण्यासाठी. सो मी तिथे थांबल्यानंतर मला बराच वेळ झाला, कारण माझं जे लॉग इन टाईम एक्सिड झाला होता आणि त्यामुळे मला एक्स्ट्रा टाईम मला पुढे एक्सटेंड करावा लागला. पण त्यांनी मला हा असा टेम्पररी ID कार्ड दिलेला आहे. असं टेम्पररी ID कार्ड आहे. टेम्पररी ID कार्ड तयार झालं आणि ते मिळालं होतं, पण माझ्याकडे ॲक्सेस कार्ड नव्हतं. त्यामुळे सिक्युरिटी टीमने मला त्यांच्या ॲक्सेस कार्डच्या मदतीने आत एंट्री करू दिली आणि नंतर माझ्यासाठी ॲक्सेस अरेंज झाला. थोडक्यात सांगायचं तर आज ऑफिसमध्ये पोहोचल्यापासून ॲक्च्युअल डेस्कवर बसण्यापर्यंतचा माझा बराच वेळ गेला आणि त्यांनी मला ॲक्सेस कार्डने एंट्री दिली. तर मी माझ्या ऑफिसच्या वर्कस्पेसमध्ये आलेले आहे. फायनली सगळं मॅनेज झालं आणि मी ऑफिसच्या ॲक्च्युअल वर्कस्पेसमध्ये आले. तुम्ही बघू शकता माझं ऑफिस किती स्पेशियस आणि सुंदर आहे. इथेच रोजचा किंवा तसं आम्हाला आठवड्यातून एकदा म्हणजे एव्हरी फ्रायडे टीम कोऑर्डिनेशन करण्यासाठी बोलवतात ऑफिसमधून काम करण्यासाठी. सो मी ऑफिसमध्ये आल्यानंतर मला एक माझी फ्रेंड भेटली आणि तिच्यासोबत मी थोड्या गप्पा मारल्या आणि थोडं कॅचअप केलं आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. सो आज मी सकाळी लवकर निघाले होते, त्यामुळे ऑफिसला येण्याआधीच ब्रेकफास्ट करून आले होते. पण ऑफिसमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ऑर्गनाईज केलेली असते आपापल्या जागी. सगळं नीट आणि सिस्टमॅटिक वेमध्ये ठेवलेलं असतं, कारण काम करण्यासाठी एकदम आपल्याला प्रोफेशनल एन्व्हायरमेंट मिळतं. तर हे ज्या काही गोष्टी तुम्ही बघत आहात ते फ्री ऑफ कॉस्ट असतं ऑफिसमध्ये. सो तुम्ही इथे येऊनसुद्धा स्नॅक्स करू शकता. सो ब्रेकफास्ट करून आले होते, पण ऑफिसमध्ये आल्यानंतर चहा किंवा कॉफी तर बनतेच, त्यामुळे मी चहा घेतला कारण मला कॉफी जास्त आवडत नाही. आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसला आले आहे. खरं सांगायचं तर वर्क फ्रॉम होमची सवय झाल्यावर ऑफिसला जाणं थोडंसं अवघड वाटतं. त्यात अपडाऊन करणं, ट्रॅफिक आणि जवळपास 1 तासाचा प्रवास, त्यामुळे ऑफिसला जायचा कंटाळा येतो. पण बऱ्याच दिवसांनी ऑफिसला यायचं ठरवलं होतं आणि ऑफिसमध्ये आल्यावर दिवसाची सुरुवात थोडी इंटरेस्टिंग झाली. माझं ID कार्ड काहीतरी कारणामुळे मिसप्लेस झालं आणि त्यासाठी वेळ गेला. त्यात आज मॅनेजरसोबत मीटिंग होती आणि बाहेरून येणारे क्लायंट यांच्यासोबतही मीटिंग होती. सो मीटिंग शेड्यूल झालेली होती, त्यामुळे ऑफिसमध्ये आल्यानंतर माझ्या काही मीटिंग्स झाल्या आणि बाकीचं काम झाल्यानंतर मला थोडी भूक लागली होती, त्यामुळे मी लंचसाठी खाली गेले. तिथेच लंचसाठी माझं जेवण ऑर्डर केलं आणि निवांतपणे लंच केला. लंच झाल्यानंतर परत माझ्या डेस्कवर आले आणि माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात केली. Learn how to continuous integration and continuous development to make software delivery. And it covers Azure DevOps and Jenkins, GitHub Action, and real-world pipeline example. So we need to understand how DevOps.
मीटिंग्स पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी मी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी खाली गेले आणि तिथे मी मिल्क घेतलं, कारण मला मिल्क खूप आवडतं. ते घेतल्यानंतर पुन्हा मी माझ्या कामासाठी ऑफिसच्या डेस्कवर आले. थोडंसं काम होतं ते पूर्ण केलं आणि त्यानंतर मी माझं पूर्ण ऑफिसचं काम संपवून घरी जायला निघाले. माझं दिवसभराचं सगळं काम पूर्ण केल्यानंतर साधारण 5:30च्या सुमारास मी घरी जायला निघाले. ऑफिसमध्ये मला टेम्पररी ID कार्ड देण्यात आलं होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ID कार्ड घरी जाताना डेस्कवर सबमिट करायचं होतं. तर मी ID कार्ड डेस्कवर सबमिट केलं आणि त्यानंतर सिक्युरिटी टीमने ॲक्सेस कार्डच्या मदतीने एक्झिट प्रोसेस कंप्लीट करून दिली आणि मग मी ऑफिसमधून बाहेर पडले. माझी बाईक मी ऑफिसच्या -1 फ्लोअरच्या पार्किंगमध्ये लावली होती, त्यामुळे आता बाईक घेऊन मी घरी जायला निघाले आहे. तर असा होता माझा आजचा पूर्ण ऑफिसचा दिवस. बऱ्याच दिवसांनी ऑफिसला येणं, ID कार्डचा झालेला छोटासा गोंधळ, त्यानंतरच्या मीटिंग्स, काम, लंच आणि संध्याकाळचे स्नॅक्स या सगळ्या गोष्टींमध्ये माझा दिवस खूप छान गेला आणि आता सगळं काम पूर्ण करून घरी जायला निघाले आहे. त्याचा एक वेगळाच आनंद आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर आता घरी जाण्याची उत्सुकता आहे. एकंदरीत आजचा दिवस थोडा वेगळा, थोडा व्यस्त आणि खूप छान असा गेला. Do you hear